मोठी बातमी, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलाय। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी झालं अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे। राज्यातील शाळांची सद्यस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयाने हा संतप्त सवाल उपस्थित केलेला आहे। बदलापूरची घटना पुन्हा होण्याची वाट पाहताय का असा प्रश्नही यावेळी उच्च न्यायालयाने शाळांना उपस्थित केलेला आहे। त्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। बदलापूरच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला होता। तर राज्यातील शाळांची सद्यस्थिती काय पाहूयात। अद्याप 45,315 सरकारी आणि 11,139 खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत। सुमारे 40,000 शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीचा पत्ताच नाहीये। शाळांच्या 68,000 बसमध्ये जीपीएस नाहीये। शालेय बस चालकांचं चारित्र्य नाहीये। शालेय बसमध्ये महिला सेविकांची कमतरता आहे। आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा नाहीये। त्यामुळे बदलापूरमध्ये घटना घडली होती। बदलापूरमधल्या 2 लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र या निर्णयांची अद्यापही पूर्णपणे अंमलबजावणी न झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने शाळांना हा संतप्त सवाल उपस्थित केलाय। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं नेमकं काय झालं असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलाय। तर शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी ठरल्याचंही आता न्यायालयाने म्हटलेलं आहे। यानंतर आता शाळा नेमक्या काय भूमिका घेतात आणि जे निर्णय शाळांनी घेतलेले होते त्या पार्श्वभूमीवर सरकार किती काटेकोरपणे या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी करतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।